नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर उद्या डिलिव्हरीसाठी मी हॉस्पिटलला ॲडमिट होणार आहे. म्हटलं त्यापूर्वी मी ज्या बॅग्स रचल्या आहेत त्या तुम्हाला दाखवू. बॅग एक आठवड्यापूर्वीच माझ्या रचून झाल्या आहेत, पण रोज व्हिडिओ पोस्टपोन होत होता. म्हटलं उद्या करायचा. आणि ही बॅग मी माझ्या फर्स्ट डिलिव्हरीच्या एक्सपिरियन्सवरून रचली आहे. पहिल्यांदा पण अशीच रचली होती, पण तरी थोडेफार काही चेंजेस झाले आहेत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी बॅग कशी रचली आहे आणि काय काय लागणार आहे मला, मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर ही अशी भली मोठी बॅग घेतली आणि बॅग लागतेच, कारण आपल्याला तिथे सीझर झाल्यानंतर 4 ते 5 दिवस थांबायचंच असतं, त्यामुळे मग बॅग मोठी घेतली. तर आधी मी इकडे दाखवून देते जो खूप मिनिमॅलिस्टिक कप्पा आहे, म्हणजे पारसचाच, कारण पारस माझ्यासोबत थांबणार आहे हॉस्पिटलला, म्हणून त्यांचे कपडे घेतले तिथे, ड्रेसेस. इथे त्यांचा एक कॅज्युअल ड्रेस घेतला आहे, एक नाईट ड्रेस घेतला आहे आणि माझी स्लीपर इकडे ॲडजस्ट नव्हती होत म्हणून इकडे घेतली. आणि पारसचे इनर्स आहे, हातरुमाले, सॉक्स आहे. तर इकडे आता थंडीचे दिवस आहे आणि सीझर झाल्यावर खूप थंडी वाजते म्हणून स्वेटर घेतले, परत टोपी घेतली आहे. पारस जॅकेट घालून घेतील आधीच, त्यामुळे मग इकडे कारण ठेवायला जागा नाही. आणि इथे मी माझे मॅटर्निटी ड्रेसेस घेतले. हे जे काही मी ऑनलाईन घेतलं आहे ना, त्याच्या सगळ्यांचे लिंक देणार आहे. तर हे बघा, ही पूर्ण टमीवर चढते आणि सीझरनंतर पण ही वापरण्यासाठी बेस्ट आहे. हा पण अमेझॉनवरून घेतला आहे, तर याची पण मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर हे मी इराच्या वेळेस घेतले होते आणि खूप छान आहे. प्रॉपर मॅटर्निटी गाऊन्स आहेत आणि त्याला मॅटर्निटी गाऊन घेताना मी सगळ्यांना सजेस्ट करेल की ज्या झीप असतात त्या अशा घ्यायच्या व्हर्टिकलमध्ये, होरिझॉन्टल नाही घ्यायच्या, अशा घ्यायच्या. आणि हे ड्रेसेस आहेत जे मी झुडिओवरनं घेतलेत. बरेच जण विचारतात मला की ताई तुझे मॅटर्निटी जे तू ड्रेसेस वापरते किंवा वन पीस वापरते त्याची लिंक दे. खरं तर हे झुडिओवरनं घेतले आणि ते मॅटर्निटी नाही आहे, मी त्यांना करून घेतलं आहे. आता हा जो ड्रेस होता तो असा इथपर्यंत पॅक होता ओव्हरलॅप, तर त्याला मी त्याची शिलाई उसवून घेतली आहे, जे हुक्स लावून घेतलेत. आणि पुढचा हा ड्रेस आहे, मला ॲक्च्युली ताईने गिफ्ट केला आहे तो आता. आणि हा पण मॅटर्निटी नाही आहे, हा पूर्ण क्लोज होता, फक्त वरचं बटन ओपन व्हायचं. तर त्याची मी शिलाई उसवून घेतली आणि इथे बटन लावून घेतले. पुन्हा ते काच असतात, काच बटन करून घेतलेत. तर ते असं मॅटर्निटी म्हणून यूज झालेत. आणि मी ह्यावेळेला सेपरेट मॅटर्निटी गाऊन्स नाही घेतलेत, फक्त हा एक घेतला होता. बाकी इराच्या वेळेचेच आहेत आणि हे करून घेतलेत असं आहे. आणि येण्यासाठी एक तुम्हाला चांगला ड्रेस घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही घरी येतात. बऱ्याचदा नवरोबा आपलं वेलकम करतो तर त्यासाठी तुम्हाला चांगला ड्रेस घालायचा असतो, म्हणून एक घेतला आहे. तर मी हे 3 मॅटर्निटी गाऊन्स, 2 ड्रेसेस आणि एक टी शर्ट पॅन्ट घेतलेली आहे. तर एवढे. आणि घरजवळ आहे, जर वाटलं आपल्याला लागलं तर आणता येईल. तर मी इथे टॉवेल घेतला आहे अंग पुसण्यासाठी. आणि नंतर आहेत हे पेटीकोट्स, जे आपल्याला सुरुवातीला 2-1 दिवस लागतं जेव्हा आपण मॅटर्निटी गाऊन घातलेले असतात, कारण हेवी ब्लिडिंग असते, त्यामुळे हे जुने पेटीकोट घेतलेले आहेत. आणि हे आहेत टॉयलेटरीज, तर ते मी तुम्हाला दाखवते इथेच. एक्स्ट्राचं घेऊन ठेवलं आहे, म्हणजे आम्ही आमचे ब्रश वगैरे घेणार आहे, पण कोणी थांबलं तर त्यांच्यासाठी ठेवलं आहे. एक शेविंग किट आहे, ब्रश, टूथपेस्ट आहे, तसंच शॉवर जेल आहे, फेस वॉश. आणि हे एक्स्ट्राचं घेतलं आहे जे हॉटेलमध्ये आपल्याला मिळतं, शॉवर जेल, शॅम्पू, कंडिशनर वगैरे, सोप असं घेतलं आहे. एक मॉइश्चरायझर आहे, हे लिस्ट्रीन आहे गार्गल्स करण्यासाठी. बऱ्याचदा पहिल्या दिवशी आपल्याला उठता येत नाही ब्रश करण्यासाठी, म्हणून हे लिस्ट्रीनने माउथवॉश करायचं. त्यानंतर हे डेटॉल घेतलं आहे, जे मॅन्डेटरी आहे, लागतंच, काही धुवायचं असेल बाळाचं किंवा आपल्याला पण लागतंच बऱ्याच. आणि हे सॅनिटायझर. आणि इथे बॉडी बटर घेतलं आहे, ॲक्च्युली ते दुसरं आहे आणि आतमध्ये वेगळं आहे. आणि यात आहे छोटंसं मेकअपचं सामान. हे असे हेअर बॉय, क्लचर आहे, सनस्क्रीन आहे आणि छोटंसा हँडी परफ्यूम आहे छोटूसा. एक लिपस्टिक आहे आणि एक हे फेसेस कॅनडाचं क्रीम आहे. आणि सीझरनंतर तुमचे लिप्स खूप ड्राय होतात, त्यासाठी हा लिप बाम आहे. तर असं बेसिक घेतलं आहे मी. आणि इकडे आहे नॅपकिन एक्स्ट्राचा, जर कुणाला लागला. मी माझ्यासाठी ठेवला आहे, पण हा कोणी असेल माझ्यासोबत थांबले त्यांच्यासाठी आहे. आणि इथे बाकी मेडिसिन्स ठेवायचे बाकी आहेत. तर झंडू बाम आहे, कारण झंडू बाम बऱ्याचदा मला लागतो
हेडेक झालं वगैरे तर टचवूड नको व्हायला, पण झालं तर ठेवलं आहे. आणि काही सर्दी वगैरे असेल तर विक्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉटन लागतो आपल्याला कानात टाकायला. बऱ्याचदा हवा आपल्याला सहन नाही होत, त्यासाठी मी हे असे कॉटनचे छोटे छोटे बॉल्स करून ठेवलेत. आणि म्हणतात बाळंतीने कानात कापसाचे बोळे टाकले पाहिजे आणि रुमाल पण बांधला पाहिजे, म्हणून हे घेतले. आणि रुमाल पण घेतला आहे मी असं स्कार्फ म्हणून, किंवा मग फीडिंग करताना तो अंगावर टाकण्यासाठी. तर हे एक्स्ट्राचे फेस टॉवेल्स आहेत जे मी माझ्यासाठी घेतलेत. आणि ह्या पॅन्टीज आहेत, ह्या सायकलिंग शॉर्ट आहेत. ह्या सगळ्या मॅटर्निटी पॅन्टीज आणि सायकलिंग शॉर्ट आहेत. तर मी माझ्या अनुभवावरून सांगते, जर तुम्हाला प्रेग्नेन्सी ॲज वेल ॲज पोस्टपार्टम पॅन्टीज किंवा ब्रा घ्यायच्या असतील तर त्या कशा घ्यायच्या. तर पॅन्ट ही अशी घ्यायची. ॲक्च्युली मी ओव्हरसाईज घेतली आणि बेली असतं आपलं, त्यामुळे मग ही अशी आणि वर चढते. इवन स्टिचेसला पण त्रास नाही होत आणि आधी प्रेग्नेन्सीमध्ये पण कम्फर्टेबल वाटते, म्हणून ह्या अशा पॅन्ट्स घ्यायच्या ज्या बेलीवरून वर चढतात आणि खूप असे लूज आणि कम्फर्टेबल असतात. तर ह्या अशा पॅन्ट्स वापरल्या पाहिजे. तर सायकलिंग शॉर्ट पण ह्या तुम्हाला वन पीसच्या खाली वगैरे अशा वापरता येतात, त्याही बेलीवर चढतात. तर खूप कम्फर्टेबल आहे, स्ट्रेचेबल आहे बऱ्यापैकी. आणि ह्या मी ऑनलाईन मागवले, याची मी लिंक तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. बेस्ट आहे, प्रेग्नेन्सी प्लस पोस्टपार्टम मस्त आहेत. आणि ह्या अशा ब्रास आहेत ज्याला अशी ओपनिंग असते, म्हणजे बेबीला फिडिंगसाठी बेस्ट आहे. आणि जर तुम्ही प्रेग्नेन्सीत घेतलं असाल आणि बऱ्याचदा आपली साईज पण चेंज होते, त्यासाठी मी हे एक्सटेन्शन घेतले, म्हणजे साईज कमी जास्त होऊन जाते आणि आपली ब्रा वाया जात नाही. त्यामुळे मग एक्सटेन्शन पण नक्कीच घ्या. दुसरी एक ओव्हरलॅप ब्रा आहे, जी अशी ओव्हरलॅप असते, म्हणजे फिडिंगला खूप इझी पडतं याच्यानी, पण ती मागे हुक नसल्यामुळे वरून टाकावी लागते, म्हणून मी एकच घेतली. हे सगळं काही मी ऑनलाईन मागवलं, त्याची लिंक देणारच आहे. डिलिव्हरीनंतर 3-4 दिवस आपल्याला हेवी ब्लड फ्लो असतो, तर त्यासाठी पॅड वापरण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की डायपर पॅन्ट्स वापरायच्या. तर ह्या अशा डायपर पॅन्ट्स मिळतात बाजारात, कुठेही मिळतील किंवा ऑनलाईन मिळतील तुम्हाला. ह्या मी ऑनलाईन मागवल्यात नुवा ह्या कंपनीच्या, आणि खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. त्याचं मटेरियल पण छान आहे. तर ह्या अगदी स्मॉल साईजपासून XXLपर्यंत आहेत आणि बऱ्यापैकी स्ट्रेचेबल आहे, म्हणून सगळ्यांना होतील. तर ह्या पॅन्ट्स नक्की वापरा. मी माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीत पॅड वापरले होते, पण बऱ्याचदा लिकेजचं टेन्शन असतं त्यात. पॅन्ट्समध्ये ती अडचण नसते. तर हे असे मी 5-6 सोबत घेतलेले आहेत. आणि घरी पण मी मोठं पॅकेट ठेवलं आहे, जर लागलं तर घरून कोणी पण घेऊन येईल. आणि सोबत जाडवाले सॉक्स घेतलेत, कारण थंडीचे दिवस आहेत आणि सुरुवातीला खूप थंडी वाजते, म्हणून हे जाड सॉक्स आहेत. छोटासा हातरुमाल आहे. अशा पद्धतीने ही माझी बॅग पॅक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पण घ्यायचे, फाईल घ्यायची आहे आणि थोडीफार कॅश तुमच्यासोबत राहू द्यायची. आणि फोन नंबर जे असतील, जे महत्त्वाचे फोन नंबर, त्याची एखादी चिठ्ठी करून ठेवायची आणि त्याच्यावर महत्त्वाचे फोन नंबर लिहून घ्यायचे. पण ते काम मी पारसकडे देते. पारसच्या बॅगमध्ये सगळं राहणार आहे, वर एक्स्ट्रा सॅक घेणार आहे पारस. त्यात माझी फाईल, तुमचे सगळे रिपोर्ट्स घ्यायचे, प्रेग्नेन्सी आधीचे जे काही रेकॉर्ड्स असतील, नंतरचे रेकॉर्ड्स असतील, ते सगळे घ्यायचे आहेत, कॅरी करायचे. कॅश पण कॅरी करायची, सगळ्यांचा फोन नंबर, ID कार्ड्स, तुमचं आधार कार्ड वगैरे सगळं सोबत राहू द्यायचं आहे. तर ही अशा पद्धतीने माझी बॅग मी पॅक केली. आता पुन्हा रस्ते त्या 2 बॅग्स व्यतिरिक्त मी ह्या 2 पिशव्या घेतल्यात. एका पिशवीमध्ये बेडशीट्स आहेत, 2-3 बेडशीट्स घेतल्यात, जर माझ्यासोबत 2 लोक थांबले तर त्यांच्यासाठी आहेत. आणि ब्लँकेट आहे, तसं हॉस्पिटल प्रोव्हाइड करते, पण एक मी माझं ब्लँकेट कॅरी केलं आहे सोबत. तर दुसऱ्या पिशवीत अशा ज्या वर लागणाऱ्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या घेतल्या. एक थर्मस आहे, ज्याच्यात चहा किंवा गरम पाणी वगैरे आपण कॅरी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खूप लागतं, तर ही इलेक्ट्रिक किटल लागतेच, कारण आपण जर बाळाची बॉटल तिथल्या तिथे वॉश करायची असेल किंवा वाटी चमचा वॉश करायची असेल तर गरम पाणी लागतंच. सारखं बनवावं लागतं काही ना काही करण्यासाठी, किंवा आपल्याला पण गरम पाणी प्यावं लागतं, तर त्यासाठी पण हे आहे. आणि एक्स्ट्राचे न्यूजपेपर्स घेतले, जर काही खायचं वगैरे असेल किंवा पॅड्स वगैरे रॅप करून टाकायचे असतील तर न्यूजपेपर लागतात, म्हणून न्यूजपेपर जास्तीचे कॅरी करा. आणि सीझरनंतर आपल्याला जेव्हा NBM फ्री करतात, म्हणजे काहीतरी खायला देतात, तेव्हा चहा बिस्किट पासून सुरुवात करतात. माझ्या वेळेस, इराच्या वेळेस केलं होतं. मी सोबत बिस्किट्स घेतले आणि मी चहाची शौकीन आहे, मला बिस्किट लागतं म्हणून ठेवले.
आणि यात मी इकडून दाखवते, यात मी यूज अँड थ्रोचे प्लेट्स ठेवलेत, ग्लास ठेवलेत आणि वाटी चमचा असं यूज अँड थ्रोचं ठेवलं आहे. असं घरून डबा वगैरे प्लेट्स सगळे येईल, पण एक्स्ट्राचं कोणी माझ्यासोबत बसलं जेवायला वगैरे तर ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिपर लागतं आपल्याला. आपला जो बेड असतो हलका रिक्लाईनमध्ये असतो आणि मग आपल्याला पाणी प्यायचं असतं, सिप वॉटर घेण्यासाठी हे मी सोबत सिपर घेतले. त्यानंतर ह्या ओवा बडीशोपा आहेत ज्या मी घरी बनवल्या आहेत. आता बाळंतीण शोपा म्हणतो ना आपण गावाकडे, तर त्याचं सगळं मिक्स करून याची पण रेसिपी आहे, ती मी तुम्हाला दाखवेल. तर हे पण घेतले मी, हे घ्यावंच लागतं डिलिव्हरीनंतर. तिथे काही डबे वगैरे धुवायचे असतील तर विम लिक्विड घेतलं आहे, सगळी तयारी करून ठेवली कारण डबा किंवा प्लेट आपली धुवायची असेल तर. हे स्क्रब घेतलं आहे, विम लिक्विड घेतलं आहे आणि यात ठेवलं आहे मी, ही एक्स्ट्राची माझ्याकडे एम्प्टी बॉटल होती, त्यात मी सर्फ एक्सेल लिक्विड टाकलं आहे. कारण बऱ्याचदा बाळ शी करतं, तिथल्या तिथे आपल्याला ती घाण वगैरे काढावी लागते, म्हणून हे सर्फ एक्सेल लिक्विड आहे. आणि हा धुपटे घासण्यासाठी ब्रश पण घेतला आहे नवा कोरा. तर ह्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत आणि जसं जसं आठवतं उद्यापर्यंत पण मला बऱ्याच गोष्टी आठवतील तसं मी ठेवत जाईन. हा व्हिडिओ येईस्तोवर माझी डिलिव्हरी झाली असेल आणि लवकरच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल आणि तिथे पण आपला व्लॉग चालू राहील हॉस्पिटलमध्ये. देवाकृपेने सगळं काही छान होऊ देत. जो मी रूम टूअरचा व्हिडिओ केला त्यात तुम्ही खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले मला, खूप छान छान कमेंट्स केल्या. माझं मन भरून आलं की म्हटलं किती मोठी फॅमिली मी जमा केली आहे, माझी यूट्यूब फॅमिली, आणि सगळ्यांचा खूप छान सपोर्ट आहे. खरंच मी तुमची आभारी आहे. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.